बदललेल्या पॅटर्नमध्ये राज्यसेवेला आणि यूपीएससी मध्ये तर अगदी 2013 पासून हा जो नैतिकता नावाचा जो विषय आहे तो विद्यार्थ्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय आहे। तर ते गूढ जे आहे ना, ते कुतूहल हे सगळ्यांचं एक मिश्रण तयार होतं। अँक्शियस अशा प्रकारची आपली सिच्युएशन असते। आज आपल्याला तेच दूर करायचं आहे। एथिक्स हा जो सब्जेक्ट आहे, जो आयोगाद्वारे आपल्याला अभ्यासण्यास दिलेला आहे, तो यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही ठिकाणी पेपर 4 क्रमांक म्हणून आपल्याला अभ्यासायचा असतो। आणि आज आपण त्यातलाच जो एथिक्स म्हणजे नैतिकता म्हणजे नक्की काय, आपण त्याच्याविषयी पुढे चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, एकूणच बदललेल्या पॅटर्नमध्ये राज्यसेवेला आणि यूपीएससी मध्ये तर अगदी 2013 पासून हा जो नैतिकता नावाचा जो विषय आहे तो विद्यार्थ्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय आहे की नक्की या विषयामध्ये, कारण काय होतं, बाकीच्या आपण विषयांचा विचार केला, इतिहास असेल, भूगोल असेल, तर ह्या विषयांची आपली कधी ना कधीतरी ओळख असते। 10वी पर्यंत आपण तो अभ्यास केला असतो आणि त्यामुळे होतं काय की हा जो विषय आहे तो नक्की आहे काय हे समजून घेणंच आपल्याला फार कठीण असतं। कुतूहलता ही असते की अरे नक्की काय अभ्यासाला मिळणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला थोडीशी अस्वस्थता ही असते, नक्की जमेल का किंवा काय, म्हणजे माहित नाहीये हे विषय काय नक्की कुठल्या प्रकारचं। तर ते गूढ जे आहे ना, ते कुतूहल हे सगळ्यांचं एक मिश्रण तयार होतं आणि मग तिथे आपण एक अस्वस्थता म्हणूया त्याला किंवा एक अँक्शियस अशा प्रकारची आपली सिच्युएशन असते। मग जाणून तर घ्यायचं असतं बरंच काही, पण जसं अंधारामध्ये आपण जसं चाचपडतो का नाही, तसं ह्या विषयामध्ये बरेच विद्यार्थी चाचपडत राहतात। आज आपल्याला तेच दूर करायचंय आणि या आपल्या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे एथिक्स हा जो सब्जेक्ट आहे, जो आयोगाद्वारे आपल्याला अभ्यासण्यास दिलेला आहे, तो यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही ठिकाणी पेपर 4 क्रमांक म्हणून आपल्याला अभ्यासायचा असतो। आणि आज आपण त्यातलाच जो एथिक्स म्हणजे नैतिकता म्हणजे नक्की काय, आपण त्याच्याविषयी पुढे चर्चा करणार आहोत। ठीक आहे, सुरुवात करूयात एका छोट्याशा उदाहरणाने। मित्रांनो, जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला हा एक ट्रॅफिक सिग्नल सापडेल म्हणजे दिसतोय। या ट्रॅफिक सिग्नलचा जर आपण विचार केला तर मला सांगू शकाल का की या ट्रॅफिक सिग्नल मध्ये किती रंग आहेत? नाही, मला हा प्रश्न नाही विचारायचा आहे, थांबा, प्रश्न वेगळा आहे। तो म्हणजे की मला माहितीये तुम्ही सर्वजण ट्रॅफिकचे रूल्स पाळता। हसू नका, गालातल्या गालात हसू नका, मला माहितीये तुम्ही पाळता। हा असं होतं असेल कधी कधी की पोलीस आहे का रे कुठे इकडे तिकडे, मामा आहे का, हा असं कुठे काही दिसत असेल तर आपण जास्त पाळतो। हा भाग वेगळा। काय भारतामध्ये रंगांचे अर्थ पण वेगळे आहेत, तुम्ही विचार करा ना। समजा आपल्याकडे कसं असतं बघा, आता ट्रॅफिक सिग्नलचे मूळ अर्थ काय आहेत? लाल रंग म्हणजे थांबा, बरोबर ना, तसं असतं। हिरवा रंग म्हणजे काय, चला जा आता, काही अडचण नाहीये। आणि पिवळा रंग म्हणजे काय, तर गाडीचा वेग कमी करा, पुढे लाल रंगाचा दिवा पडणार आहे, तुम्हाला थांबायचं आहे, तर गाडीचा वेग काय करा, हळुवारपणे कमी करत या आणि झेब्रा क्रॉसिंग जवळ तिथे थांबा। बरोबर आहे की नाही? असं असतं की नाही? पण भारतामध्ये यांचे अर्थ फार वेगळे आहेत। भारतामध्ये अर्थ फार वेगळे आहेत। ते असे आहेत की लाल रंग म्हणजे काय, थांबा, नाही, कुठे पांढरा रंग दिसतोय का बघा, जर पांढरा रंग म्हणजे मामा हो कुठे असेल तर थांबा, नाहीतर जा बिंदास, कोण बघतंय। हा झाला लाल रंगाचा अर्थ। पिवळ्या रंगाचा अर्थ काय, अरे लाल सिग्नल पडतोय बघ, पळ लवकर, पळ लवकर, हा त्याचा झाला काय, तो दुसरा अर्थ। आणि तिसरा हिरवा रंग म्हणजे काय, आपल्याच बापाचा रस्ता आहे, दामट, कसं दामटायचं तसं, वाकडं तिकडं काय होत नाही। म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्या सिग्नलचे अर्थ असतात आपल्याकडे। पण मला माहितीये तुम्ही सर्वजण अत्यंत जबाबदार नागरिक आहात आणि जबाबदार नागरिक या अर्थाने तुम्ही मात्र या तिन्ही सिग्नलचे अर्थ जे आहेत तेच त्या ठिकाणी पाळता, बरोबर की नाही? लाल लागला तर तुम्ही थांबताच, ओके, नो प्रॉब्लेम। आता मूळ प्रश्नाकडे येऊया। प्रश्न असा आहे की मित्रांनो, समजा एक सिच्युएशन घ्या, तुम्ही मध्यरात्री तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण रेल्वेने येतोय आणि त्याला तुम्ही रिसीव्ह करण्यासाठी चाललेला आहात। तुमच्याकडे बाईक आहे, स्कूटर आहे किंवा कार आहे, व्हॉटएव्हर, आणि तुम्ही चाललाय, रात्रीचे 2 वाजलेले आहेत।
तुम्ही जात असताना तिथे रस्त्यामध्ये आता 2च्या सुमारास फारसं कोणी नसतंच, बरोबर ना, तर बऱ्यापैकी सुनसान असा रस्ता आहे आणि चौकातलं सिग्नल मात्र सुरू आहे. आणि आता तुम्ही निघालाय चौकात पोहोचला का नाही तोपर्यंत वरती लाल सिग्नल लागला. आता आजूबाजूचं कोणीच नाहीये, फारसं कोणी लोकच नाहीयेत, पण तरी सिग्नल लागलाय. तुम्ही काय करणार? तुम्ही लाल सिग्नल आहे म्हणून थांबणार का? कुणीच आजूबाजूला नाहीये, काय कशासाठी थांबायचं? निघणार, जाणार का? थोडा वेळ थांबणार, मग बघणार सगळी परिस्थिती, मग निघून जाणार? काय करणार? करा, विचार करा. झाला? सर्वांचा विचार झाला का? निश्चितपणे बघा काय होतं. अहो तुम्ही उत्तर काही द्याल, म्हणजे तुम्ही असं उत्तर द्याल की नाही मी थांबेन, नाही मी सिग्नल तोडेन, नाही मी थांबेन, इकडे तिकडे बघून निघून जाईल. पण काय माहितीये का, प्रॉब्लेम हा नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तुमच्या मनामध्ये काहीतरी वादळ निर्माण झालं का नाही? असं आहे का की नाही तुम्ही पटकन निर्णय घेतला, एका सेकंदात तुम्ही निर्णय घेतला का? एका सेकंदामध्ये तुम्हाला निर्णय घेता आला का? का नाही घेता आला मला सांगा ना तुम्ही. कोण आहे त्या सिच्युएशन मध्ये इकडे तिकडे तुम्हाला बघायला, पण तरी सुद्धा तुम्हाला थांबावंसं वाटलं की नाही? तुम्हाला 2 क्षण विचार करावासा वाटला की नाही? का वाटला? काय येते मित्रांनो? तुम्हाला हे जे फोर्स करतं ना, काय करतं ते? तुम्हाला फोर्स करतं विचार करायला. अरे नाही मी जे करेन ते बरोबर आहे का? नाही कुणीच नाहीये मला माहितीये, पण मी जे करतोय ते बरोबर आहे का? मी जे करतोय ते चुकीचं आहे का? नाही म्हणजे हे केल्याने काय होईल? हे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न उठले ना मित्रांनो, हेच आहे एथिक्स. एथिक्स विषयामध्ये आपल्याला काय बरोबर काय चुकीचं हेच अभ्यासायचं असतं. आणि ते कोणत्या आधारावरती बरोबर आहे, कोणत्या आधारावरती चुकीचं आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं असतं. हा तर एथिक्सचा भाग आहे, लक्षात घ्या. हाच तो एथिक्सचा भाग आहे. आपण आणखी एक उदाहरण बघूयात, म्हणजे तुम्हाला ते समजेल आणखी चांगल्या पद्धतीने. बघा, समजा तुम्ही काय करताय, अभ्यास करताय आणि हे तुमचं घर आहे ना, हे घर आहे आणि घरामध्ये तुमचे आई वडील गावाला गेले, येणार आहेत, रात्री परत येणार आहेत, सकाळी गेले रात्री परत येणार आहेत, दिवसभर मात्र तुम्ही एकटेच आहात. तुम्ही एकटेच आहात. काय करणार? अभ्यास करणार? दिवसभर अभ्यास करणार का? अर्धा अभ्यास आणि अर्धा मस्तपैकी आपल्याला हवं ते नेटफ्लिक्सला बघणार, हवं ते मोबाईलवरती बघणार का? दिवसभर फक्त मज्जाच मज्जा. काय करणार? पुन्हा एकदा करा विचार. जरा विचार जरा का विचार करून बघा काय होतं. आपण अभ्यास करायचा, एमपीएससी असो यूपीएससी असो, हे करण्याचा निर्णय कोण घेतलाय? आपण घेतलाय, बरोबर ना. जर आपण तो स्वतः घेतलेला आहे तर डेफिनेटली तो अभ्यास करण्याची नैतिक जबाबदारी ही आपलीच आहे. दुसरे कोणी असतील, बघतील, बघतायत म्हणून आपण अभ्यास करणार का फक्त? नाही. कोणी बघत असेल अथवा कोणी बघत नसेल, आपल्याला त्याने फरकच नाही पडला पाहिजे. म्हणून होतं काय, जेव्हा कोणीच आपल्याला पाहत नसतं, जेव्हा कोणीच आपल्याला पाहत नसतं, तेव्हा आपण काय करतो? त्याच्यावर आपली नैतिकता डिपेंड असते. त्याच्यावर आपली नैतिकता डिपेंड असते. आणि म्हणून बघा, कोणीही पाहत नसेल तरी सुद्धा जर तुम्ही सत्कर्म करत असाल, सत्कर्म म्हणजे काय? जे तुमचं कर्तव्य आहे ते, जर ते सत्कर्म करत असाल, जे तुमचं कर्तव्य पार पाडत असाल, तर ती आहे नैतिकता. ती आहे नैतिकता. मित्रांनो, याच पद्धतीने ह्या विषयाकडे आपल्याला पाहायचं आहे, येथे लक्षात. आणि डेफिनेटली म्हणून काय होतं बघा, की आपल्याला हा जो विषय आहे ना, तो काही फार अवघड असा काही सायन्स नाही हो. हे आपल्याला दैनंदिन आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही वेगवेगळ्या समस्यांना आपण सामोरे जातो, ज्या द्वंद्वांना सामोरे जातो, त्या द्वंद्वांना समजून घेणं, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा,
त्याच्यासाठी मदत करणारं हे शास्त्र आहे नैतिकतेचं, एथिक्स. आणि म्हणून ते आपल्यासाठी फार सुंदर आहे, फार रंजक आहे. ठीक आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. आणि म्हणून याच्यामध्येच एक दुसरा मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जो समजा तुमचा एखादा मित्र आहे आणि त्या मित्राला, ठीक आहे, तुम्ही आहात, हे तुम्ही आहात इथे आणि हा तुमचा मित्र आहे. ठीक आहे, हा बिलकुल अभ्यास करत नाही, हा बिलकुल अभ्यास करत नाही. माहितीये परीक्षा आलेल्या आहेत आणि तुम्ही मात्र फार अभ्यास केलाय. हो, आणि परीक्षेच्या दिवशी तुमच्या बाजूला त्याचा नंबर. आता तो म्हणतोय तुम्हाला, अरे जरा पेपर दाखव की राव, एवढी राव जीवाची आपली मैत्री, हा, आणि तू पेपर दाखवत नाहीये, मी नापास झालो तर कसा रे, दाखव ना. मग पुढच्या वर्गात गेल्यावर तू कुणासोबत बसणार, कुणासोबत मजा करणार? अवघड झालं की रे का? काय करणार तुम्ही? त्याला पेपर दाखवणार का? याला पेपर दाखवणार का पेपर नाही दाखवणार? काय करणार? बघा, पेपर दाखवला तर काय होईल हो? एक तर तो गुन्हा आहे, तुम्ही काय करताय, कॉपी करताय, मास कॉपी. दुसरं काय होत आहे, पेपर दाखवला तर पुन्हा आपल्याला मनातून असं वाटतं की अरे मी चुकीचं करतोय, त्याने अभ्यास करायला हवा होता, हा इतर विद्यार्थ्यांवर अन्याय असेल. हा म्हणजे काय, हे तसंही नैतिक अनैतिकच आहे. आणि तिसरं काय, पण जर त्याला नाही पेपर दाखवला तर त्याला किती वाईट वाटेल. हा, काय करायचं? जीवाभावाची मैत्री आहे, काय करणार? पडतात का प्रश्न मनात? मित्रांनो, हे जर प्रश्न पडत असतील तर याचाच अर्थ असा आहे की हे आहे ते नैतिकतेची दुविधा. ही आहे काय बरोबर आणि काय चुकीचं, काय योग्य आणि काय अयोग्य, काय करावं काय करू नये, याच्यामधला हा जो काही द्वंद्व आहे, हा संघर्ष आहे, ही आहे नैतिकता. आपल्याला ह्या पेपरभर अशा प्रकारच्या अनेक नैतिकतेच्या द्वंद्वांचा अभ्यास करायचा आहे. पण आहे का नाही इंटरेस्टिंग? यातलं कुठलं तरी उदाहरण असं आहे का की जे आपण मंगळ ग्रहावरच्या लोकांचं बोलतोय, अगदी सोडावं अमेरिकेतल्या लोकांचं बोलतोय, असं काही आहे का? नाही ना. हे आपल्या दररोजच्या आपल्या जीवनातलं आहे. आणि म्हणून तुमचा जो सिलेबस आहे ना नैतिकतेचा, हा एथिक्सचा सिलेबस दुसरं तिसरं काही नसून तुमचं दररोजचं जीवन, तुमचं दररोजचं आयुष्य हे ते आहे. समजतंय? आपल्याला ते करायचंय. आणि म्हणून लक्षात घ्या की या पेपरमध्ये जर मदत करावी का नाही, मदत केली तर काय, ह्या सगळ्या प्रकारची जी आपली द्वंद्व आहेत ना, हे द्वंद्व, तशी आपली द्वंद्वाची अवस्था म्हणजेच नैतिकता अनैतिकता, या विषयाची सुरुवात आहे. या विषयाची ती सुरुवात आहे. आणि म्हणूनच बघा काय होतं, नैतिकता म्हणजे कुठला तरी कठीण विषय बिलकुल नाही. हा कठीण विषय बिलकुल नाहीये. हे काय हो, हे तुमच्या अंतरात्म्याचं बोलणं आहे. आतला आवाज. रात्री 2 वाजता सिग्नल लागलेला आहे आणि काय करू, जाऊ का नको पुढे, गेलं तर काय, नाही गेलं तर काय, हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे, कुणाशी बोलताय? आतला आवाज येतो, तुम्ही आतल्या आवाजाशी बोलताय. अंतरात्मा त्याला म्हणतात. ते अंतरात्मा, ते तुम्हाला कोणी बघत नाही पण तुमचा अंतरात्मा तुम्हाला बघतोय. मित्रांनो, तो नैतिकता आहे. तो आपला ह्या पेपरचा विषय आहे. लक्षात येते तुम्हाला? हे योग्य आहे का, हे अयोग्य आहे का, आणि जर ते आहे तर ते का आहे, मी हे करतोय ते का करतोय, याचं काय होऊ शकतं, का, कुठल्या पद्धतीने, हे सगळ्यांचा अभ्यास म्हणजे नैतिकता आहे, म्हणजे एथिक्स आहे, म्हणजेच तुमचा हा पेपर 4था आहे. गेटिंग? सो मित्रांनो, अशा पद्धतीने हा अत्यंत रंजक अशा प्रकारचा विषय आहे. मग नैतिकतेची व्याख्या अगदी किंवा एखादं सूत्र सांगायचं झालं ना, तर बघा, एथिक्स म्हणजे काय माहितीये? एथिक्स म्हणजे नैतिक मूल्य, मोरॅलिटी आणि रॅशनॅलिटी. मोरॅलिटी आणि रॅशनॅलिटी. बरं, मी सांगतो तुम्हाला थोडक्यात, तुम्हाला इंग्लिशमध्ये पण त्याचा शब्द सांगतो. कसं असतं ते, हे बघा, एथिक्स, ethics is equal to morality plus rationality. morality plus rationality म्हणजेच काय, नैतिकता म्हणजे नैतिक मूल्य प्लस विवेक. म्हणजे काय असतं, नैतिक मूल्य काय करतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात.
काय योग्य आहे, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याच्याबद्दल तुम्हाला नैतिक मूल्य मार्गदर्शन करत असतात. पण विवेक जो आहे ते काय योग्य आहे ते का, आणि जर एखादं अयोग्य असेल तर ते का, कोणता आधार आहे. म्हणजे असं होऊ शकतं ना, एखाद्याला वाटू शकतं की अरे काय आहे, दारू पिणं चुकीचं आहे, हे एखाद्याला वाटू शकतं दारू पिणं चुकीचं आहे. पण दुसऱ्याला असं वाटू शकतं अरे दारू पिणं योग्य आहे बाबा. का, अरे स्टेटस वाढतो, दारू नाही पिली तर मग ते लोक आपल्या जवळ घेत नाहीत, दारू नाही पिली तर मग सोशल होता येत नाही, दारू नाही पिली तर लोक कामं करत नाहीत. म्हणजे तो काय करतोय, तो त्याला योग्य मानतोय. पहिला वेळा काय म्हणतोय, दारू पिणं अयोग्य आहे. पण दारू पिणं अयोग्य आहे का, का पण का अयोग्य आहे ते, त्याचं उत्तर कुठे येत आहे आपल्याला, विवेकाच्या आधारावर. रॅशनॅलिटी, रॅशनॅलिटी म्हणजे बुद्धीचा आधार. बुद्धीच्या आधारे आपण जेव्हा विचार करतो ना, तो असतो विवेक. बघा लक्षात घ्या. आणि अंतरात्मा जो असतो तो कसा असतो, नैतिक मूल्य. हा आतला आवाज आहे. जो दुसरा आहे बघा, तो काय म्हणतोय, अरे बाबा दारू पिली पाहिजे रे बाबा, त्याशिवाय लोक जवळ घेत नाहीत, तो त्याचं म्हणणं आहे ते. पण जर बुद्धीच्या कसोटीवर पाहिलं तर ते योग्य आहे का हो, बुद्धीच्या कसोटीवर मात्र ते अयोग्य आहे. आणि म्हणून नैतिकता, एथिक्स जे आहे ना, ते एथिक्स हे व्यक्तीनुसार बदलत नाही. तुमचं कदाचित व्यक्तीनुसार तुमचं म्हणणं बदलू शकतं, पण बुद्धीचे कसोट्या ज्या असतात ह्या वैश्विक असतात. बुद्धीच्या कसोट्या ह्या वैश्विक असतात. बुद्धीच्या आधारावरती जर एखादी गोष्ट योग्य असेल तर ती योग्यच असते. ती कुठेही गेलं जगात तर ती योग्यच असते. का, कारण ती बुद्धीच्या कसोटीवर तासून त्याच्यामध्ये आपण त्याला वेगवेगळ्या कसोट्या लावून ती निरखून पाहिलेली बाब असते, ती बुद्धीची कसोटी. आणि ही तुमची वैयक्तिक मतं. मग वैयक्तिक मतं म्हणजे आतला आवाज, काय बरोबर काय चुकीचं, प्लस बुद्धीची कसोटी, या दोन्हीही एकत्र केल्या की बनते नैतिकता. ते असतं एथिक्स. येते लक्षात तुमच्या. या पद्धतीने याची व्याख्या करता येते. याची आपण अनेक उदाहरणं बघूयात. पण शेवटी काय बघा, या सगळ्या नीतिमत्तेमध्ये किंवा नैतिकतेच्या ह्या पेपरमध्ये जर तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेचा विकास करायचा आहे. कारण शेवटी त्याचा क्रक्स काय आहे, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे आणि का, म्हणजेच काय, निर्णय क्षमता. तुम्हाला सतत इथे निर्णय क्षमतेवरती तुमच्या काम करायचंय. तुम्हाला ह्या पेपरमध्ये निर्णय क्षमता विकसित करायचंय, हेच करायचंय पेपरमध्ये, ह्या दुसरं तिसरं काही नाही. समजतंय. मग याचाच भाग म्हणून पुढचा आपण मुद्दा बघूयात. कायदा, धर्म आणि नैतिकता, एथिक्स, लॉ आणि रिलिजन यांच्यामध्ये मग काय संबंध असतो. कारण शेवटी बघा काय बरोबर काय चुकीचं, कायदा पण आपल्याला काय सांगतो, काय बरोबर काय चुकीचं. आणि धर्म सुद्धा काय करतो, काय करावं काय करू नये, काय बरोबर काय चुकीचं, काय धर्म आहे काय अधर्म आहे. हे जवळपास तिन्ही सारख्या संकल्पना वाटतात की नाही आपल्याला, पण त्यांच्यामध्ये थोडा का असेना पण फरक आहे. असा मोठा आहे. इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की नक्की काय फरक आहे या सगळ्यामध्ये. पहा काय होतं, कायदेशीर गोष्टी या नेहमी नैतिक असतातच असं नाही. आणि नैतिकता जी आहे ती आपल्या चरित्राशी संबंधित आहे, कॅरेक्टरशी संबंधित आहे. मी तुम्हाला कन्फ्यूज करत नाही. पहा आपण पहिल्यांदा विचार करूया एथिक्स, एथिक्स अँड लॉ. पहा नैतिकता आणि कायदा, नैतिकता आणि कायदा. आता बघा पहिला, जर समजा आपण असं उदाहरण घेतलं, भ्रष्टाचार. काय आहे भ्रष्टाचार, तर तो काय आहे अनैतिकच आहे. आणि भ्रष्टाचार केला तर तो काय होतो, कायद्याने पण अमान्यच आहे, गुन्हाच आहे की नाही. भ्रष्टाचार आपण नाही करायचा, बरोबर आहे का, बरोबर ना. आहे की नाही. हा झाला पहिला मुद्दा. आता समजा आपण दुसरा बघूयात की ज्याच्यामध्ये काय आहे की समजा तुम्ही घरी आहात आणि घरी समजा घरी नाही असं म्हणूयात आपण की वर्ग आहे आणि वर्गामध्ये एक विद्यार्थी आहे.
काय आहे? एक विद्यार्थी आहे. आता त्या विद्यार्थ्याद्वारे काय झालं, त्याचा फोन आहे आणि फोन त्याचा अचानक मोठमोठ्याने वाजायला लागला. फोन आहे मोठमोठ्याने वाजायला लागला तर डेफिनेटली काय होईल? काय आहे? मुळात फोन रिंगवरती ठेवणं आणि त्याच्यामुळे इतरांना त्रास होणं हे कसं आहे? हे योग्य आहे का अयोग्य आहे? शिक्षक समजा एका मस्तपैकी याच्यामध्ये शिकवतायत त्या ट्रान्समध्ये जाऊन आणि अचानक त्यांचं सगळं ते ट्रान्स जे आहे ते ब्रेक झालं, म्हणजे त्यांचं ती एकाग्रता ब्रेक झाली त्या फोन वाजल्यामुळे. हे काय आहे? हे अनैतिक आहे. मुळातच तशा प्रकारचं वर्तन हे काय आहे? अनैतिक आहे. म्हणजे तो फोन, वर्गामधला फोन, हे बघा, हे काय? अनैतिक आहे. पण त्याचा वर्गामध्ये असताना फोन वाजला म्हणून त्याला आता 2 महिने शिक्षा, अगदी सश्रम कारावास, दररोज आता खडे फोडायचे, असं काही होतं का? असं काही बिलकुल नाही. दुसरं उदाहरण घ्या. मुलांनी आपल्या आई वडिलांशी खोटं बोललं, तर मुलांनी आपल्या आई वडिलांशी खोटं बोलणं हे नैतिक आहे का? हे योग्य आहे का? नाही. बरोबर ना? ते काय आहे? ते योग्य आहे का? नाही. म्हणजे खोटं बोललं, थांबा, खोटे बोलणे कुणाशी? आई वडिलांशी म्हणतोय मी, आई वडिलांशी, ते नैतिक आहे का? नाही. कायद्याने मात्र जर आई वडिलांशी खोटं बोललं म्हणून त्याला गुन्हा मानता येतो का? नाही. तो गुन्हा बिलकुल नाहीये. बघा कसं आलं उत्तर. भ्रष्टाचाराबद्दल पण आहे, खोटं बोलण्याबद्दल पण आहे की नाही? आता दुसरं घ्या. समजा एखादा व्यक्ती खोटं बोलतोय, एखादा व्यक्ती घरात खोटं बोलणं आणि एखादा व्यक्ती न्यायालयामध्ये खोटी साक्ष देणं. आता काय? ना ते नैतिक आहे, ना ते सॉरी, नैतिक तर ते नाहीच आहे, कारण तो काय करतोय? खोटं बोलतोय. प्रौढ व्यक्ती आहे आणि तो खोटं बोलतोय, समाजामध्ये सगळीकडे तो खोटं बोलतोय. काय ते? अनैतिक आहे. आणि दुसऱ्या बाजूला तो गुन्हा देखील आहे. म्हणजे तुम्हाला ह्या वेगवेगळ्या सिच्युएशन कळतायत का? बघा काय होतं काही ठिकाणी. म्हणजे आता ही चौथी मी तुम्हाला इथे दाखवतो की ती काय आहे? नैतिक बिलकुल नाहीये आणि गुन्हा मात्र ती आहे. कुठे? एखादा प्रौढ व्यक्ती आहे आणि तो प्रौढ व्यक्ती खोटं बोलतो. प्रौढ व्यक्तीद्वारे खोटे बोलणे हे नैतिक आहे का? नाही. गुन्हा आहे का? हो आहे. कायद्याने तो गुन्हा आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या सिच्युएशन येतात. त्यामुळे बघा कसं होतं की कुठलीही गोष्ट ही जर अनैतिक असेल, म्हणजे अनैतिक असेल तर ती गुन्हा असतेच असं नाही. गुन्हा असतेच असं नाही. आणि एखादी गोष्ट नैतिक वाटू शकते पण ती कदाचित गुन्हाही असू शकते. ती गुन्हाही असू शकते. मी तुम्हाला त्याचं उदाहरण देतो. म्हणजे कसं? एखादी गोष्ट नैतिक आहे पण ती गुन्हा आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला खूप भूक लागली, खूप गरीब व्यक्ती आहे, लहान मुलगा आहे 10-12 वर्षांचा, 2 दिवसापासून जेवला नाहीये आणि त्याने काय केलं? शेवटी न राहतेपणे जाऊन त्या हॉटेलमधली एक चपाती किंवा भाकरी उचलली आणि चोरून आणली. तुम्हाला काय वाटेल? जे त्याने केलं ते शेवटी त्या भुकेपोटीच केलं की नाही? हा, गरीब आहे की नाही, कुणीच नाहीये की नाही त्याला, मग त्याने जे केलं असू दे की काय होतंय, हा असं वाटू शकतंय. त्याला तुम्ही अनैतिक म्हणणार नाही. त्याचं दारिद्र्य, त्याचं एकटेपणा, त्याचं भूक बघणार. पण कायदा मात्र काय म्हणतो? नाही नाही, हा गुन्हाच आहे. म्हणून एखादी गोष्ट तुम्हाला नैतिक वाटू शकते पण ती शेवटी गुन्हा असू शकते. म्हणजेच काय मित्रांनो, असा नैतिकता आणि गुन्ह्याचा संबंध आहे. आणि म्हणून गुन्हा, कायदा हा वेगळा भाग आहे, नैतिकता हा वेगळा भाग आहे. एवढंच मला तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं होतं. ठीक आहे. आणि मग त्यानुसारच बघा, ठीक आहे, जसं की आता आपण एक उदाहरण घेतलं की लाच घेणं हे कसं आहे? बेकायदेशीर आहे, गुन्हा आहे आणि अनैतिक पण आहे. हा, अनैतिक आहे. कुणाचं मन राखण्यासाठी खोटं बोलणं हे कदाचित अनैतिक आहेच आहे. खोटं बोलणं अनैतिकच आहे पण ते कायदेशीर मानलं जाईल, त्यात काही गुन्हा वगैरे काही नाहीये. चांगलं काम करून त्याचा मोठा गाजावाजा करणं हे कसं आहे? हा, 10 रुपयाची काय करतात गावाकडे आपल्या लग्नामध्ये आहेर करतात आणि लाऊडस्पीकर वरती मोठ्याने सांगतात की फलाने 10 रुपये आहेर केला हो. आता याला काय म्हणायचं हे तुमच्या सोडून देतो, नंतर निवांत विचार करा. हा आणि म्हणून मित्रांनो, कायदा, धर्म आणि नैतिकता. बघा
कायदा हा नियमावर आधारित असतो, धर्म श्रद्धेवर आधारित असतो आणि नैतिकता ही मानवी मूल्यांवर आधारित असतात. कायदा नियमावर आधारित आहे, धर्म श्रद्धेवर आधारित आहे आणि नैतिकता मानवी मूल्यांवर आधारित आहे. ह्या त्यातला बेसिक डिफरन्स आपल्याला सांगता येतो. पण शेवटी प्रश्न आपल्याला हा आहे की मग हा जो विषय आहे सर नैतिकतेचा, नैतिकता म्हणजे काय? तर नैतिकता म्हणजे तुमच्या आतला आवाज. नैतिकता म्हणजे काय? काय योग्य काय अयोग्य याबद्दलची मतं. नैतिकता म्हणजे काय? समजतंय? तर नेहमीच्या आपल्या आयुष्यामध्ये ज्या द्वंद्वांना आपण सामोरं जातो त्यातून कसं बाहेर पडायचं ते म्हणजे नैतिकता. मग आयोगाने हा पेपर आपल्याला का ठेवलाय? कारण मित्रांनो, तुम्ही उद्या जेव्हा अधिकारी बनणार आहात, अधिकारी बनल्यानंतर तुमच्या हाती दररोज खूप सारे तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात आणि त्या निर्णयाचा परिणाम तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर, शेकडो लोकांवरती होत राहतो. फॉर एक्झाम्पल, जर समजा एखाद्या राजकारण्याने तुमच्यावर दबाव टाकला, तुम्ही काय आहात? मुख्य कार्यकारी अधिकारी आहात जिल्हा परिषदेचे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने तुमच्याकडे शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार आहेत. जर एखादा राजकारणी आहे तुमच्यावर दबाव टाकतोय की या आमच्या गावातल्या शिक्षकाची इथून हकालपट्टी करा, याची बदली करा, पण तो चांगलं काम करतोय, तिथला रिपोर्ट चांगला आहे त्याचा, पण राजकारण्याचं म्हणणं आहे, तुम्ही काय करणार? बघा, विचार करा, तुम्ही काय करणार? हा निर्णय घेतला, तुम्ही त्याची बदली केली तर काय होईल? तुम्ही त्याची नाही बदली केली तर काय होईल? ह्या प्रत्येक गोष्टी, म्हणून मित्रांनो, तुमचा प्रत्येक निर्णय हा अनेक लोकांवर, एक व्यक्तीपासून अनेक लोकांवरती परिणाम करणारा असतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या महानगरपालिकेच्या आयुक्त आहात आणि तिथे एखादी झोपडपट्टी आहे जी पाडायची, ती खरंच अनधिकृत आहे, ती पाडली पाहिजे. ती खरंच अनधिकृत आहे पण ती पुनर्वसन करून मग पाडली पाहिजे. ती खरंच अनधिकृत आहे पण ती पाडण्यासाठी काही बिल्डर तुमच्या मागे लागलेले आहेत की नाही? प्रश्न मोठे. मग तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि तुमचा हा निर्णय त्या हजारो कुटुंबांच्या आयुष्यावरती परिणाम करणार आहे आणि म्हणून तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य हे कळणं, हे समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला ह्या पेपरमध्ये आयोगाने हा अभ्यासक्रम ठेवलेला आहे की जिथे तुम्हाला हे कळावं, समजावं. कारण ना आयोग ना शासन सतत तुमच्या बरोबर असणार नाही तुमचा निर्णय हा योग्य आहे का अयोग्य हे सांगायला. तिथे कोण शिक्षक असणार नाहीयेत. तुम्ही स्वतः सक्षम होणं गरजेचं आहे, ज्याच्यातून तुमच्या हातून खूप चांगलं कार्य घडेल. म्हणून ही अपेक्षा ठेवून हा पेपर क्रमांक 4 आयोगाने तुमच्या समोर दिलेला आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, तुमचं जे प्रत्येक निर्णय असणार आहेत हे सगळे काय आहेत? हे सगळे तुमचे निर्णय अनेक लोकांचं आयुष्य बदलवू शकतात किंवा त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. आणि म्हणून या पेपरचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. फार इंटरेस्टिंग आहे. लक्षात घ्या, युपीएससी असेल अथवा एमपीएससी तुमच्या ज्ञानाची परीक्षा घेतच, पण तुमचं जे आयुष्य आहे ना, तुमचं वैयक्तिक आयुष्य, परीक्षा द्या न द्या, यशस्वी व्हा न व्हा, पण आपलं आयुष्य जे आहे हे आपलं सतत नैतिकतेची परीक्षा घेत असतं. हे नैतिकतेची परीक्षा घेत असतं. आणि आता तर आयोगाने सुद्धा तुमच्या नैतिकतेची परीक्षा घ्यायला सुरुवात केलेली आहे. अशा वेळेस तयार राहा या अत्यंत ऍडव्हेंचरस अशा प्रवासाला, या अत्यंत रोमांचकारी प्रवासाला, या अत्यंत नव्याने स्वतःला पाहण्याची, समाजाला पाहण्याची संधी देणाऱ्या प्रवासाला. मित्रांनो, हा तो पेपर आहे, अतिशय इंटरेस्टिंग आहे. याचा इनपुट, ह्यामध्ये तुम्हाला एफर्ट्स खूप कमी घ्यायचे आहेत, पण याच्यामध्ये मार्क्स खूप सारे तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे? तेव्हा मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, आम्हाला फोन करा. फोन नंबर आहेत, त्याच्यावरती संवाद साधा, आपल्या ऑफिसला या, भेटा. आपण निश्चितपणे या विषयामध्ये खूप चांगलं पुढे काम करूयात आणि घवघवीत यश मिळवूयात. याचबरोबर याचे जे काही इंडेक्स असेल, याची एक चेकलिस्ट आहे, या संदर्भातले कीवर्ड्सची एक फाईल आहे, त्या संदर्भातलं काही मटेरियल असेल, कुठली पुस्तकं वाचायची आहेत, याबद्दल कुठलाही प्रश्न असेल तर बिनदिक्कत त्या ठिकाणी विचारा. कारण ते विचारणं हे निश्चितपणे नैतिक आहे आणि तुम्हाला उत्तर देणं हे आमचं नैतिक दायित्व आहे. तेव्हा कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगू नका. भेटूयात. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.